हॅलो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. तर आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल आणि खूप 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 मजेत असाल. आजचा आहे श्रावण सोमवार आणि तो पण दुसरा. आज सकाळीच पटकन आवरून निघालो आम्ही. सकाळी म्हणल्यापेक्षा तरी बराच उशीर झाला निघता निघता. तसा आमचा प्लॅन थोडासा लांब जाण्याचा होता, पण मग माझ्याच कंटाळामुळे मी तो कॅन्सल केला प्लॅन. आता आम्ही बाहेर निघालो थोडंसं. म्हणलं चला आज आहे श्रावण सोमवार, थोडंसं देवदर्शन करून येऊ. आणि तसं दक्षिला पण आज शाळेला सुट्टी मारली, थोडंसं बरं पण नव्हतं त्याला आणि म्हणलं थोडंसं बाहेर जाऊन आलं की त्याला फ्रेश वाटेल. आणि असं होतं दरवेळेस की विचार करते बाहेर निघायला लागलो की थोडाफार पाऊस पडेल छान वाटेल. पण आज सकाळपासून बरंच ऊन पडलंय. तो आता जसं गाडीत बसलं त्याचं चालू इकडे चिटर कुटर काहीतरी खाणं. त्याचं गाडीत बसल्या बसल्या हेच चालू असतं. आणि दक्षिच्या बाबांना पण म्हणलं आज सुट्टी मारत चला कुठेतरी जाऊन येऊ. तसं खुलताबादला जाण्याचा प्लॅन होता, पण ऍक्च्युली असं असतं खुलताबादला जायचं म्हणलं की शनिवार आणि सोमवार खूप जास्त गर्दी असते तिकडं. तसं आता ह्या महिन्यामध्ये एकदा तरी जाऊन येऊ. छान वाटतं तिथं पण. आणि आजचं लोकेशन तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. काय म्हणतात? In the darkness, I could feel her thinking about somebody else. Some more secret she. आज श्रावण महिना सुद्धा होता आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्याचा सोमवार सुद्धा. तसं ह्या मंदिरामध्ये इतकी जास्त गर्दी राहत नाही, पण श्रावण सोमवार असल्यामुळं खूप गर्दी होती. सगळ्यात अगोदर तर महादेवाचं दर्शन घेतलं आणि इथं ना आज श्रावण सोमवार असल्यामुळं तिथं पिंडीवरती अभिषेक चालू होता. सगळ्यात अगोदर तिथं दर्शन घेऊन झालं आणि ह्या मंदिराचं नक्षीकाम ना पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. खूप छान मंदिर आहे इथं. आणि दोन्ही बाजूला हनुमानाची मूर्ती आहे, त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं. गणपती बाप्पा, गंगा मातेची सुद्धा मूर्ती, इथं गंगा देवीचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. आणि हे जे काय मंदिर आहे ना भगवान श्रीरामांशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळं ह्या मंदिराचं इथे ना हनुमानाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि 15-20 मिनटं असं व्हिजिट करण्यासारखं हे मंदिर नाहीच आहे. अगदी 1-2 तास निवांत बसून इथं निरीक्षण करण्यासारखं हे मंदिर आहे. आणि त्यानंतर आमचं इथं दर्शनसुद्धा झालं होतं. मागच्या बाजूला प्रवरा नदी संगमसुद्धा आहे, तिथं निवांत वेळ घालवला. खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढलेले आहेत. आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा मी ते अपलोड केलेले आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमची आवड असेल तर जाऊन बघू शकता. आम्ही निघालो होतो तोपर्यंत दक्षचं इथं असं मस्त खेळणं चालू होतं. आता लहान मुलांना असंच काहीतरी खेळायला आवडतं, दगडं, माती. आणि तो इकडे खेळत होता. मंदिरातलं दर्शनसुद्धा निवांत झालं होतं. छान 1-1.5 तास आमचा इथं कसा गेला लक्षातच आलं नाही. आणि मग त्यानंतर ना इथलं वातावरण तर छान आहेच आणि फोटोजसुद्धा खूप छान येतात इथं. आणि इथं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो. ते कुठे? पुढे बघा. आता आमचं इथं कायगाव टोक्याला एकदम छान दर्शन झालं. खूप गरम होतं इथं कारण की हे नदीच्या जवळ आहे ना, इथं बाष्पीभवन जास्त होतं. एकदम छान वाटतंय. आता इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो देवगडकडे. देवगडला जायचंय आता तिथं. माझ्या आवडीचा प्लेस आहे देवगड म्हणलं की मला खूप जास्त आवडतं. दक्षचा पण आवडीचा आहे, त्याला पण आवडते तिथं जायला. आणि शांत वातावरण आहे तिथे. आणि पहिल्यांदा रे तो जितक्या वेळेस तिथे गेला ना तितक्या वेळेस तो तेच म्हणतो की आम्ही पहिल्यांदा चाललोय. कसं वाटलं आज तुम्हाला दर्शन घेऊन? एकदम छान. मी ह्या ठिकाणी पहिली वेळेस आलो. अच्छा. मी आले ते इथं आमच्या शेजारच्या मावशी त्यांनी आणलं होतं आम्हाला. एकदम छान वाटत होतं त्यावेळेला सुद्धा. मग यांना म्हणलं चला आज आपण इथं जाऊन येऊ. महादेवाचं एकदम छान मंदिर आहे तिथं आणि प्राचीन तिथलं काम केलेलं आहे. ते बघायला खूप जास्त छान वाटतं. आणि लक्ष दादा आता दाखवतो त्याचे खराब झालेले व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर तिथं दर्शन घेतलं. आणि वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल. ज्या वेळेला आम्ही आलो होतो ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती. पण आज सोमवार पण आला आणि तिथं बरेचसे लोक गंगा स्नान करायला येतात ना, त्याच्यामुळे तिथलं वातावरण पण छान होतं आणि थोडीशी गर्दी पण होती. तिथलं सगळ्यात बेस्ट जर सांगायचं ठरलं ना तर तिथली हिस्ट्री अशी आहे की भगवान श्रीराम आणि माता सीता जेव्हा वनवासात होते ना, तर माता सीताला ना ते सुवर्णमृग जास्त आवडलं होतं. आणि ज्या वेळेला त्यांनी ते सुवर्णमृग बघितलं होतं ना, भगवान श्रीराम त्याच्या मागे लागले होते ते धरून आणण्यासाठी. आणि तिथं त्यावेळेला त्यांनी बाण मारला होता. कुठे कायगाव टोक्याला ना ते बाण मारलं तर त्या सुवर्णमृगचं जे डोकं आहे ते धड आणि मस्तक असं पडलेलं होतं. तिथं शिवलिंग स्थापन केलं आणि हे तिथलं स्टोरी आहे. तिथं अगोदर लावलेलं होतं बोर्ड, पण आता तिथं ते बोर्ड नाही, तर मी त्याचा व्हिडिओ करून टाकला असं तुम्हाला दाखवण्यासाठी. तिथे गेलं की एकदम खरंच छान वाटतं. छान. आता देवगडला जाऊ आणि तिथलं काही शूट
आता इथून आम्ही ना देवगडकडे निघालो होतो आणि इथं देवगडला पोहोचलो सुद्धा होतो. आज एकादशी असल्यामुळं मंदिरामध्ये थोडीशी चहल-पहल सुद्धा जास्त होती. त्यानंतर इथे पोहोचलो आणि खूप जास्त ऊन पडलं होतं. इथे 12 वाजले होते आम्हाला येईपर्यंत आणि खूप छान वाटतं. देवगडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर इथं स्वच्छता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं. घ्यायचंय का आपल्याला? घ्यायचंय? प्रत्येकाला पण पेढे घे ना. पण ते टेस्ट आता पहिल्यासारखं नाही राहिला आता. तुझ्या हिशोबाने नंतर घे. हां? तुला जर नाही आवडलं तर मग कशाला घेतो? परत उपवास पण आहे. उपवासाला नाही चालत ना खायला. हां. असं आहे ते घेतल्यावर माणूस घेतं खाऊन घेतं आणि मग परत ते उपवासाला नाही चालत. तुझा ऍक्सिडेंट इथंच झाला होता मागच्या वेळेस. कुठं धडकलं होतं ते? झाडालाच धडकलं होतं का? नाही हे सोम पडलं होतं. दक्ष मागच्या वेळेस पडला होता ना इथं? इथं दुकानाच्या पुढं? कसा पडला होता? हम्म. मग आता त्या वेळेला काय शिकलं तू त्याच्यातून? नाही नाही. त्यानंतर आम्ही इथं देवगडच्या ठिकाणी पोहोचलो. दत्तात्रय महाराजांचं मंदिर आहे. इथं छान दर्शन घेतलं आणि बाकीचे छोटे मोठे मंदिर इथं गणपती बाप्पाचं आहे, भगवान कार्तिकेचं आहे. सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं होतं आमचं. नाही मंदिराचं पावित्र्य राखता आम्ही काही शूट वगैरे इथे केलेला नाहीये. आता आम्ही इकडे चाललो नदीचे काठावर प्रवरा नदीच्या काठावरती चाललो. बघू तिथं बोट चालू आहे का काय. भजले राम नाम सुखदायक. आता आम्ही ना इथे प्रवरा नदी काठावरती आलो होतो. त्यानंतर इथं बोट सुद्धा चालू होती. मागच्या गेल्या 2-3 वेळेस आम्ही आलो त्यावेळेला बोट नव्हती, पण आज चालू होती. मग दक्षचा आग्रह चालू होता की आई बोटमध्ये बसायचं. त्याला छान बोटमध्ये बसवलं आणि त्याला आवडतं इथे. मोठं मोठं शार्क आहे त्याच्यामध्ये. अय्यो चालू झाली. दक्ष चालू झाली आता. कसं कसं वाटतंय? पाणी जास्त आहे. मला मिनिटं घ्या. सगळे मला खुश होत आहे बघून. बोटिंग फिरून तर झाली, पण आता लय भूक लागली. लय जास्त भूक नाही ना एकादशीचा उपवास तरी घडून बघू. उपवास घडून. हो बेटा. जेवण झाल्यावर आपण तिथं इथं आल्यावर मला खूप जास्त आवडतं. देवगडचं वातावरणच एकदम छान आहे. एकदम निवांत. बाबा किती शांत वातावरण आहे. देवगडला नक्की या. नक्की या. नक्की ज्याला या. पण वेळ भेटेल ना त्यांनी देवगडला या ना. आता बघू काय भेटतं बाहेर. कुठे आहे? हा माझ्या आवडीची ठिकाण आवडीचं ठिकाण आहे तुझं. बर. आवडीचा इथला प्रसाद असतो. साधा असतो वरण भात पोळी भाजी, पण मला खूप आवडतं. इथल्या प्रसादाची टेस्ट खूप छान आहे. मी घरून येताना ठरवलं होतं की इथं जेवण करू, म्हणजे उपवास सोडू आपण आणि मस्त. त्याला पण आवडतं इथलं वरण भात. टाका सांग मला पण लय आवडतं. काय आवडतं इथलं. वरण भात हा आता जेवण करणार मस्त पोटभर. ओम नमः सद्गुरु जय जय तुझ ओम नमः सद्गुरु जय जय तुझ ओम किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय तुकनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय. त्यानंतर आम्ही ना जेवण झाल्याच्या नंतर निघालो होतो ना घराकडे. छान किसनगिरी बाबांची पालखी आली होती. त्यांचं खूप छान असं दर्शन घेतलं. आजचा दिवस एकदम छान गेला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.